बघा, अरे बघा या हिरोला, बघा. तुम्ही जर गडबड केली तर त्याला असा तुडवल हा मुखिया. धैर्य 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 बोला ना काहीतरी. धैर्य धैर्य काहीतरी बोला ना. अविस, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही. तू काही होऊ दे नाही. ए, तुझ्या हिरोनं परत गडबड केली त्याला हेतच गाडून टाकेन म्या. धैर्य का लागत नाहीये फोन. फोन का लागत नाहीये. साहेब साहेब काय झालं. धैर्य आणि सावी बद्दल काही माहिती मिळाली का. नाही मॅडम. नाही म्हणजे मी माझे सगळे सोर्सेस कामाला लावलेत पण काय पण काहीच माहिती मिळाली नाही मॅडम. अहो, लाज वाटत नाही तुम्हाला नाही म्हणायला. तुमच्या पगारापेक्षा जास्त वर्क कमी करून देते मी तुम्हाला आणि तुम्ही माझ्या मुलाचा पत्ता नाही लावू शकत. मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांशी मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी बोलतोय त्याच्याशी आणि काही इन्फॉर्मेशन मिळाली की मी लगेच तुम्हाला कळवेन. नाही, जोपर्यंत माझा धैर्य मला सापडत नाही, मला कळत नाही की तो कुठे आहे, तोपर्यंत मी तुम्हाला इथनं हलू देणार नाहीये. मॅडम हा म्हणे बोला, काही खबर. सर, धैर्य सर आणि सावे मॅडम किडनॅप झालेत हे तर कन्फर्म आहे. काय. आताच मला धैर्य सरांचं कडं आणि वॉलेट सापडलंय. असं कसं. काय झालं. धैर्याबद्दल फोन आहे का. मॅडम स्पीकरवर टाका. मॅडम पण स्पीकरवर टाका. त्या कड्याला आणि वॉलेटला रक्त लागलंय. बॉडी अजून काही सापडलेली नाहीये. वाटेल ते बोलू नका. माझ्या मुलाला आणि सुनेला शोधायला पाठवलं मी तुम्हाला तिकडे. त्यातनं त्याला काही जरी झालं ना तर त्या जंगलात तुम्हाला मी गाडून टाकेन, लक्षात ठेवा. मॅडम मी बोलतो त्याच्याशी इकडं ना. सर सर सर, त्या झाडाखाली मला कापड गवलं, त्याच्यावरती काहीतरी मेसेज लिहिलंय.
24 तासात आमच्या साथीदाराला सोडलं नाहीत तर पहिली बॉडी घेऊन जायला तयार राहा. माने, काहीही झालं तरी धैर्य सर आणि सावी मॅडम यांना शोधून काढा. आणि तिथं जे काही घडतंय ते मला ताबडतोब कळवा. ताबडतोब म्हणजे ताबडतोब. हो सर, मी प्रयत्न करतोच आहे. लगेच सांगतो. मॅडम, तुम्हाला शेवटचं सांगते मी, माझ्या धैर्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर आयुष्यभर तुम्हाला घरात बसवेन. आई, त्या सावीच्या घरी सांगावं लागेल. काही गरज नाहीये. नायकांपर्यंत ही बातमी जाता कामा नये. घुसतंय का डोक्यात? होय. आधीच त्या मधुसूदन नाईकला माझ्यावर संशय आहे. त्याला याच्यातलं काही कळलं तर हे सगळं मीच केलं असं त्याला वाटेल. सावी धैर्य कुठे ते कळल्याशिवाय नायकांकडे काही कळता कामा नये. ताई, थोडं खाऊन घ्या. माहिती नाही ही लोक पुन्हा कधी खायला देतील. मला भूक नाहीये. आई, मला खूप भूक लागली. आणखीन भात दे ना. बाळा, एवढंच होतं ग. आता जर आपण यांना मागितलं ना तर हे लोक ओरडतील आपल्याला. नाही ग आई, मला खूप भूक लागली. दे ना भात आणखीन. ताई, तुम्ही तर काहीच नाही खाल्लेलं.
2 घास तरी खाऊन घ्या. मला भूक नाही. धर, खा. लई उपकार झाले ताई तुमचे. मुखिया 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 काय रे काय खबर बात? मुखिया, पोलीस सगळ्या जंगलात आपल्याला हुडकायला लागल्यात. ओळखून द्यात त्याच्या पाला बी गावणार नाही म्या. फिरतील आणि जातील निघून. नाही नाही मुखिया, यावेळी पोलिसांनी लयच मनावर घेतले. सगळे जंगल आणि जंगल पिंजून काढायला लागले. आणि ते जर आपल्याला हुडकत इथं आलं तर चुकलं मुखिया, चुकलं. माफी असावी. परत परत असं नाही कर. सोडा. त्यांना इसका दाखवायची वेळ आली. म्हणजे पहिला मुर्दा पाडून द्यायची वेळ झाल्या. धैर्य, प्लीज डोळे उघडा. ए येड्यानो, अरे कशाला घाबरायला लागलायसा? आम्ही सगळ्यासनी मारणार नाही तुम्हाला. तुमच्यापैकी एकालाच मारणार आहे आम्ही. धैर्य, धैर्य उठा. धैर्य, प्लीज उठा. माझ्याकडे बघा तरी. धैर्य. सावकाश.
खाऊन घ्या. ए हे बघ टिव टिव, याचा पिक्चर परत सुरू झाला. चार बाई चार चार. काय माहित पहिला बळी यूज जाणार असेल कसं. चार चार चार. कसं आहे बळी जायच्या अगोदर काय तर चारलं पाहिजे बळीच्या बकऱ्याला. मी मी तुला काय हो. धैर्य, तुम्ही आधी खाऊन घ्या बघू. तू तू खाल्लंस. धैर्य, हे सगळं कधी संपणार आहे धैर्य? हो, आपण किती स्वप्न बघितली होती. सुखाने संसार करायचा, पप्पांचा राग घालवायचा आणि आपलं बाळ. धैर्य, मला तुमच्या सोबत खूप जगायचं. आपण आपल्या घरी जाऊ ना धैर्य, जाऊ ना. जाणार आपण नक्की घरी जाणार. काळजी करू नको. अरे काय भांग पिऊन आलास का तू? नीट मोजलेस नव? मोजलेत की. तुमच्या हातनं एक बी काम धड होणार नाही. जाणे मी बघतो. 1 2 3 4 5 6 7 8. मुखिया, 2 माणसं गायब आहेत. चल पळ पळ पळ. हे मागं बघू नकोस, पण लवकर निघायचं आपल्याला इथून. 1 मिनिट मला श्वास तरी घेऊ दे. अगं वेळ आहे आपल्याला, चल लवकर. हे बघ आले ते, चल लवकर चल.
इथूनच आवाज येत होता. इथंच कुठेतरी असतील. चल शोध्या पळ. सोडा अहो पाया पडतो अहो, सोडा अहो, सोडा मला जाऊ द्या चल रे. पाया पडतो तुमच्या अहो प्लीज प्लीज जाऊ द्या जाऊ अहो, सोडा दादा माफ करा काय पाहिजे ते देतो माफ करा दादा हिची काही चूक नाही हो मी सांगितलं होतं पळून जाऊया म्हणून माफ करा आम्हाला सोडा आम्हाला सोडा चढकीपट तू म्हणला होतास ना नवीन बंदूक चालून बघायची आहे होय चालो ओ माफ करा माफ करा दादा हे बघा प्लीज अहो असं करू नका हो. त्यांना मारू नका प्लीज जाऊ द्या त्यांना ए थोबाड बंद कर तुझं नाहीतर पहिला नंबर तुझाच लागल बाजूला हो सोडा अरे तुम्ही सगळे काय बघा तुम्ही आज आपण सगळे जर एकत्र आलो ना तर यांना आता पकडून देऊ शकतो चौकस नाहीतर उद्या आपला जीव जाईल हे असं असं घाबरून काही होणार नाहीये हाताच्या हाता एकत्र या आणि या सगळ्यांना इथून समजतोस काय रे स्वतःला तुला वाटेल त्याचा जीव घेशील तू तुझ्यात हिंमत असेल ना तर मला भेट काय बंदुकीच्या जीवावर काय उड्या मारतोस रे भेट मला ए थोबाड बांध म्हणलो होता मी पहिला मुर्दा पडणार पडला तर समध्याची अक्कल ठिकाणी आली असेल आता जर कोणी हल्लं तर त्याची गत अशी होईल चटकीपाठ साफ कर होय मुखिया ए ट्यू ट्यू उचल त्याला
मग हे बाई येडापणा करू नगस. इथं चुकीला माफी नाही, इथं मौत मिळती. तू नवऱ्याकडे जायला जाशील तर त्याचा पण असाच मुर्दा उचलायला लागल. हे आई, टीव्ही लाव, टीव्ही लाव, टीव्ही. केतन, अरे काय झालं? काय झालं रे? आई अगं तिकडं अंदूरच्या जंगलात काहीतरी घडलंय. दरोडेखोरांनी हल्ला केलाय. अंदूरच्या जंगलात दरोडेखोरांनी काही पर्यटकांना ओलीस धरला आहे. साथीदाराच्या सुटकेसाठी सरकारला 24 तासाची मुदत देण्यात आली आहे. सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर ओलीस ठेवलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका. सावी कुठल्या जंगलात गेली होती? तिथंच अंदूरच्या. सांगितलं होतं मी सावीला जाऊ देऊ नका म्हणून, पण ऐकत नाही माझं कोणी. आत्ताच्या आत्ता त्या दामिनी मुजुमदारला फोन करा आणि विचारा कुठल्या नरकात पाठवलं माझ्या सावीला. मधुसूदन तू शांत हो. मी करतो फोन. तू शांत हो, मी फोन करतो. आई, बस. सावी, मुखिया, 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 मुखिया. अरे काय झालं बोमलाला? अहो तसं नाही मुखिया, आतली बातमी आहे. काय हे आहे का नाही? तो आपण म्हणतोय त्याच्या 7 पलीकडचा निघालाय. मग? अहो ह्यो लय मोठ्या घरचा आहे.